आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे देवांश, आज तू लवकर आलास? हा, आज काही फारसं काम नव्हतं ऑफिस मध्ये. आणि ऍक्च्युली बाबा, आज मी एका शाळेच्या म्हणजे कल्चरल प्रोग्रामला गेलो होतो. हा बरोबर, जानकी म्हणतच होती की तू कुठल्या तरी शाळेच्या कार्यक्रमाला जाणार आहेस म्हणून. तू त्या शाळेला डोनेशन दिलंस आणि त्यांचा प्रोग्राम अटेंड केलास, याचा तिला खूप आनंद झालेला आहे बाबा. ऍक्च्युली बाबा, खरं सांगू, मला पण आज त्या शाळेत जाऊन ना खूप छान वाटलं. म्हणजे तिथल्या मुलांनी काय परफॉर्मन्सेस दिलेत, सिरियसली. म्हणजे तिथले टीचर्स, तिथलं ऑल ओव्हर वातावरण इतकं कमाल होतं बाबा. आपण नाही का एखाद्या मेडिटेशन सेंटरला जातो आणि कसं चार्जअप होऊन बाहेर पडतो, एक्झॅक्टली ती फिलिंग आहे मला आता. ते कळतच आहे ना, तुझ्या चेहऱ्यावरनं तुला किती आनंद मिळालाय ते दिसतच आहे. हो ना, म्हणजे तिथल्या लहान लहान मुलांमध्ये एक वेगळीच एनर्जी होती, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी होती. आणि आय गेस आता तीच पॉझिटिव्हिटी माझ्यात रिफ्लेक्ट होते. आणि त्या शाळेतले टीचर्स ते पण इतके कामाला होते की ते त्या मुलांना त्यांच्या प्रॉब्लेम्सवर कसे सोल्युशन काढायचे ते अगदी बरोबर पद्धतीने शिकवत होते. सी, पुस्तकातलं शिक्षण तर आपल्याला कुठेही मिळतं, पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्स बरोबर कसं डील करायचं, ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, याकरता हे टीचर्स त्या मुलांना तयार करत होते. मला ना त्या शाळा चालवणाऱ्या लोकांचं फारच कौतुक वाटतं. रादर त्यांचंच काय, म्हणजे जे लोक गरजू लोकांकरता जे काही करतात त्यांचं मला नेहमीच कौतुक वाटतं. त्यामुळे मला पण असं वाटतं की मला जे जमेल, मला जे करता येईल, या गरजू लोकांकरता मी ते करा. तू इतका यशस्वी काय आहेस तुला माहिती? कारण तू एक चांगला बिझनेसमन आहेसच, पण त्याही पेक्षा तू एक चांगला माणूस आहेस. तुला बिझनेस कसा वाढवायचा हे कळतच, पण त्याहूनही जास्त तुला माणसं कशी जोडायची ना तेही कळतं. आणि बाबा, तुम्हाला माहिती आहे माझ्यात हे कोणाकडनं आले? तुमच्याकडून. नाही, भैरवीमुळे हे सगळं आलेलं आहे. तिने तुझ्या डोक्यावरती हात ठेवला ना, त्यामुळे तुझं सगळं मार्गी लागलं. ती होती म्हणून आपण सगळेजण वाचतो, नाहीतर मी तर काय सगळं गमावलेलंच होतं. युअर राईट, युअर ऍब्सोल्युटली राईट बाबा. सी, आईने जे काही केलंय ते मी नाकारत नाही अजिबात, पण आपल्या आयुष्यात जी आपली वाईट फेज होती ती तुम्ही जास्तच मनाला लावून घेतली असं नाही वाटत आहे तुम्हाला? ओके, लेट्स डू वन थिंग. जॉइन अस अगेन. आय एम सिरियस. सी बाबा, यू नो की बिझनेस मध्ये अप्स अँड डाऊन येतच असतात, पण मला असं वाटतं तुम्ही परत एकदा प्रयत्न करायला हवा. यू नो व्हॉट, आपले कितीतरी जुने क्लायंट्स अजून पण तुमची आठवण काढतात. चला, उद्यापासून प्लीज माझ्याबरोबर ऑफिसला चला, प्लीज. नाही, ऑफिसला नको. आता मला काम जमेल असं अजिबात वाटत नाही. का नाही जमणार? मी आहे ना तुमच्या सोबतीला. ट्रस्ट मी, जमेल तुम्हाला. नको रे. हे बघ, तू आणि भैरवी तुम्ही दोघं जण जे करताय ना ते फार उत्तम चाललेलं आहे. मी इथे घरी बरा आहे आणि माझं राहू दे. तुझं सांग. माझं काय सांगू? जानकी आणि भैरवी या दोघींनाही तुझ्या लग्नाची काळजी लागून राहिलेली आहे. त्याचं काय करतोयस ते सांग. हे बघ, तू एखादी चांगली मुलगी बघ, म्हणजे त्या दोघींची काळजी मिटेल कायमची. यू बाबा, प्लीज, नॉट यू. सिरियसली, मला असं वाटतं की तुमच्या तोडून ना जानू आणि आई बोलते, सिरियसली. आणि मला एक कळत नाही, घरच्यांना इतकी का घाई झाली आहे माझ्या लग्नाची? घाई झालीये कारण घाई करण्यासारखीच गोष्ट आहे. काही गोष्टी या वेळेवर झालेल्याच बऱ्या असतात. आणि अजून जर का थोडा वेळ घालवलास ना तर ओमीचं लग्न तुझ्या आधी व्हायचं. काही पण काय. आणि सी, माझ्या लग्नाची जबाबदारी तर तू घेतलीस ना, मला काय टेन्शन नाही. भैरवी बघेलच रे.
पण तुला जर कोणी आवडली असेल किंवा तुझ्या मनात जर कोणी असेल तर तसं सांग, म्हणजे तिचं टेन्शन कमी होईल. काय देवांश, काय रे, कोणी नाहीये ना? काही काय, सी आई, तू आता घेतलीस ना जबाबदारी, सो शोध मुलगी. आय एम रेडी. ओके, मी आलोच, फ्रेश होऊन आलोच. लग्नाचा विषय काढताच तुझा मुलगा लाजला. तुम्ही खोटारडे आहात. मी आता जाऊन सरांना तुमचं नाव सांगणार आहे. मी तुमच्या सही टीचरांना नाव सांगेन. अंजली, अंजली काय मॉम, घाबरवलंस ना तू मला. घाबरायला काय झालंय तुला? अगं तुला आलेलं बघितलं आणि लगेच आले मी. काय झालं? भेटला का माझा श्रीमंत जावई? काय म्हणाला? काय बोलणं झालं? अरे तुझा ना आवाज एकदम लाऊडस्पीकर सारखा मोठा आहे. जरा ना हळू बोलत जा ना तू घरात. अगं मग तू पण सांग की लवकर. मला कधी एकदा काय काय ऐकते असं झालंय. आणि तो देवांशच्या, अगं बाई, ओळखलं ना त्या देवांशच्या आगीरदारने तुला? सांगते सांगते सांगते. आणि त्या देवांशने मला न ओळखायला काय झालंय ना, तो तर मला असं म्हणाला की तुझा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. बाई, काय म्हणतेस? म्हणाला तो? हो अगं, तो कार्यक्रम पण इतका मस्त झाला माहितीये. आणि माझ्या स्पीचला सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या. तुझा जावई खूप इम्प्रेस झालाय माझ्यावर. बाई, कानावर विश्वासच बघ. खरं सांगतेस ना तू? हो म्हणजे मॉम, तुझ्या मुलीवर विश्वास नाहीये काय मॉम? अगं आई ग बाई, काय तसं नाही ग. पण काय आहे, इतक्या वर्षांपासून जे स्वप्न पाहतेय ते प्रत्यक्षात यायची वेळ झालीये ना. अगं मला तर हल्ली रोज स्वप्न पडतात. तुझं असं छान असं मोठ्या श्रीमंत घरात लग्न झालंय, असं मोठा छान असा टुमदार बंगला आहे. आणि तू अशा छान 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 अशा मस्त सिल्क, छान मस्तपैकी सिल्कच्या झुळझुळीत साड्या आणि दागिने असे 1 2 3 4 असे 4 पदरी मस्तपैकी दागिने. आणि असं मस्त छान अशी रुबाबात माझी लेक अशी नोकरांना अशी ऑर्डर सोडणार आणि नोकर असे इतकी वर्ष पाहिलं ते स्वप्न खरं व्हायची वेळ आली आता. मला तर कधी एकदा सुद्धा देवांश जागीरदार बरोबर बोहड्यावर चढतेच असं झालंय. आम्ही सगळे सक्षला टाकतोय. काय ग अंजली, काय झालं? तुला नाही झाली का लग्नाची घाई? लग्नाची ना? हो मला पण घाई झालीच आहे मॉम. ती सई नाही ना तडफडली मध्येच? ते म्हणजे तुझं सगळं चांगलं चाललं असताना आली असेल मध्येच खोडा घालायला. थँक गॉड ती आली, नाहीतर माझ्यावर सगळं शेकलं असतं. ए बाई, काय विचारलं मी? ती सई आली होती का तिकडे शाळेत? छे, आणि तुला माहितीये ना मॉम, माझे प्लॅन फुल प्रूफ असतात. चांगलं अडकवून ठेवलं होतं मी तिला. बाई बाई, शाबास. नाही नाही, हे मात्र तू छानच डोकं लढलंस. बरोबर त्या सईला बाजूला काढलंस आणि आपल्याला हवं ते मिळवलंस. छान. ए अंजली, अगं बाई काय झालं? कुठे रमतीयेस? बाई 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 बाई,
एक दोन भेटीतच जावई बापूंच्या आठवणीत रमायला लागलीस की काय? मॉम मॉम तू प्लीज आता बाहेर जातेस का? मॉम अगं मी ना खूप थकली आहे. त्या सईच्या शाळेतली मुलं ना इतके आगाऊ आहेत ना, त्यांच्या मागे मी दिवसभर पळालीये खूप. मॉम 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 प्लीज अगं, पण ऐक ना, मी काय म्हणते? मला आराम करू दे ना मग. बरोबर आहे. आता काय बाबा, श्रीमंत राजाची श्रीमंत राणी होणार ना तू. मग आता असंच करणार, आईला जा 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 जा. गंमत केली ग माझी राणी. बरं कर आता नंतर येते. आणि मॉम तू जा. देवांश हो मी सगळं सांगेन मॉम, तू जा. हो तू जा जा जा. बघते बाहेरच काय. हो मॉम. शाळेतून निघाल्यावर काय घडलं माहित नाही, पण मी त्या मुलाला कोंडून ठेवलं हे सईला कळलं असेल का? सई ना घरी आल्यावर थैथयाट करणार आहे. एसी तुला ना प्रिपेअर राहावं लागणार यासाठी. एसी तुला प्रिपेअर राहावं लागणार यासाठी. अंजली हट्टी आहे, उधळी आहे, उद्धट आहे, हे सगळं मला माहीतच होतं. पण मला वाटायचं हळूहळू तिच्यामध्ये बदल होईल, मॅच्युरिटी येईल. पण दिवसेंदिवस तिचं वागणं आणखीच विचित्र होत चाललंय. आज तिने जे काही केलंय ते बघून तर मला धक्का बसलाय. केवळ देवांश सरांना भेटता यावं म्हणून तिने हे सगळं केलं. माझ्याशी खोटं बोलली, वरुणच्या स्कॉलरशिपचं नाटक रचलं. आणि मयूर, या सगळ्यात त्या बिचाऱ्याचा काय दोष होता? त्या लहान मुलाचा जीव का धोक्यात घातला हिने? नाही, आज काही झालं ना तरी मी अंजलीला खडसावून विचारणार आहे, का असं वागली ती? काय रे, उशीर झाला आज? आज जरा काम जास्त होत. बर, पाणी देते. हा थांब. नाही नाही, तुझं चालू दे. आई, मी माझ्याच घरात आहे ना, तर चुकून दुसऱ्या कोणाच्या घरात आलोय? अरे असं का विचारतोयस? अगं तू पाहतेस का, चक्क माझ्या पोरीने माझ्यासाठी पाणी आणून दिलंय. म्हणून म्हटलं की मी माझ्याच घरात आहे ना. पॉप्स, आता मी दिलंय ना तर प्या ना तुम्ही. पाणी घेतो मी, पण ह्याच्या बदल्यात तुला माझ्याकडून काही हवं असेल ना तर ती अपेक्षा ठेवू नकोस. आणि पैसे वगैरे हवे असतील तर ते काय दावायचं. म्हणजे मी मागितले का तुमच्याकडे पैसे? नाही, तुम्हाला पण ना पॉप्स असंच वाटतंय ना की मी तेव्हाच चांगली वागते जेव्हा मला काहीतरी रिटर्न हवं असतं. मला ना आता चांगलं वागायचंच नाहीये, मी आता चांगली वागणारच नाहीये. सगळी ना इच्छाच गेलीये माझी चांगलं वागण्याची. मधुकरा, काय रे? हा, ती बिचारी चांगल्या मनानं पाणी घेऊन आली होती ना, प्यायचं ना, कशाला बोललास तिला? नाही नाही ताई, असं काही नसणार आहे. मी माझ्या लेकीला चांगलं ओळखतो. कुठल्या तरी कारणासाठी ती नक्की आली असणार.
आणि मी ते बरोबर ओळखलं ना म्हणून चिडली ती. अंजली, अंजली, म्हणजे लाडकी भाची आली. अंजली, अंजली बाहेर ये. सई हळूहळू शांत हो. आत्ताच आलीस ना, श्वास घे जरा. आई अंजली कुठे? बाहेर बोलव तिला. अंजली, माझ्या लेकीने नक्की काहीतरी घोळ घातला असणार. तिने जो घोळ घातलाय ना मामा, त्यामुळे एका लहान मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. काय? बापरे. अगं पण अंजली आल्यापासून शांत आहे, काहीच बोलली नाही ती. बोलण्यासारखं काही उरलं असेल तर बोलेल ना ती. अंजली बाहेर ये. अंजली, काय झालं? कशाला बोंबलतीयस माझ्या नावाने घरात? मी का ओरडतीये तुला चांगलंच माहिती. कसं जमतं ग तुला? हा, सगळं काही करून सरून असं दाखवायचं की आपण काहीच केलं नाही. ए, मी ना काही दाखवायचा प्रयत्न करत नाहीये, कळलं? कारण मी काही केलंच नाहीये. हो, काहीच नाही केलंस तू. त्या लहानशा जीवाला खोलीत कोंडून ठेवताना काहीच वाटलं नाही तुला? त्या मयूरने काय बिघडवलं होतं तुझं? हा, तो एवढूशा जीव, तुझ्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. सई अगं काय झालंय नक्की? आई, हिने आमच्या शाळेतल्या एका लहान मुलाला अडगळीच्या खोलीत कोंडून ठेवलं आणि बराच वेळ तो खोलीत असल्यामुळे त्याचा श्वास कोंडला आणि ही त्याला तिथे सोडून इथे घरी पळून आली. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार होतं? अंजली का असं केलंस ग? सईनं जाताना सांगितलं होतं ना मुलांशी प्रेमानं वाग म्हणून. आणि सांगितलं जरी नसतं तरी असं काही करताना तुझ्या मनाला काहीच वाटलं नाही? ओ वंच, उगाच माझ्या लेकीला नका बोलू. आणि काय काय सई, का माझ्या लेकीवर खापर फोडतीयस का? अगं तुला शाळेत मदत करायला आली होती ती, का तिच्या नावाने खडे फोडतीयस तू? ती शाळेमध्ये आली होती पण तिला फक्त देवाण जागीरदार सरांना भेटायचं होतं म्हणून तिने मला वरुणच्या कॉलेजमध्ये पाठवून दिली. अगं पण वरुणनं स्वतःहून फोन करून तुला बोलावून घेतलं होतं ना? हो आई, तिने वरुणला सुद्धा फसवलंय. म्हणजे तिला माहित होतं की वरुणला स्कॉलरशिपची गरज आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करते. तिने बरोबर त्याचा फायदा घेतला. एक खोटा माणूस तयार करून स्कॉलरशिप देतोय असं दाखवलं तिने. आई, ही दिसते ना तशी नाहीये. मग तिला फक्त मला कॉलेजमध्ये थांबवायचं होतं, माझा वेळ वाया घालवायचा होता आणि तिला मला शाळेत सुद्धा जाऊन द्यायचं नव्हतं. तिथे आम्हाला तिचा मित्र दिसला त्यामुळे कळलं की ही आम्हाला फसवते. आई, एक वेळेस आहे ना मी हिचं खोटं सगळं सहन केलं असतं, पण आज ती मयूरशी जे काही वागली आहे ना ते मी कधीच सहन करू शकत नाही. बोल अंजली, असं का वागलीस तू? मला उत्तर हवंय. अंजली बोल ना, ते उत्तर तिच्या प्रश्नाचं. ही काय बोलते ना मला काहीच माहित नाही मॉम. मी कशाला कुठल्या मुलाला कोंडून ठेवू ना? ही जे काही बोलते ना मी काहीच नाही केलंय. ही खोटं बोलतेय सई. अंजलीला काय गरज आहे सगळं करायची? आणि सई,
देवांश जहागीरदारला भेटण्यासाठी अंजलीला तुझी मदत घ्यायची काहीच गरज नाही. आपलं आपलं जाऊन भेटून येऊ शकते ती त्याला. नाटकं करते म्हणे. मला तर वाटतं तूच नाटकं करतेस. मी नाटक करते मामी. म्हण आज तरी तिच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण शाळेत काय घडलंय ना हे तुला काहीच माहिती नाहीये. तेच तर म्हणते ना मी, शाळेत काय झालंय हे आम्हाला माहितच नाहीये ना. तू जे सांगतेस ना, ज्या स्टोऱ्या रचून सांगतेस त्याच ऐकतोय ना आम्ही. तुला काय वाटतं, डोळ्यात गळागळा पाणी काढलं आणि जे घडलेलं नाहीये ते घडलंय असं रंगवून रंगवून सांगितलं की आमचा तुझ्यावर विश्वास बसेल? सई कधीही खोटं बोलत नाही ललिता. असं तुम्हाला वाटतं, पण या सईला माझ्या लेकीवर भलते सलते आरोप करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही. तुला हिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची काही गरज नाही. चल. आणि सई, तू माझ्यावर जे काही आरोप लावलेस ना त्यातलं मी काहीही केलेलं नाहीये. त्यामुळे चूक कबूल वगैरे करण्याचा ना प्रश्नच येत नाही. तू चुकली तर आहेसच, पण त्याहून वाईट ही गोष्ट आहे की तुला त्याचा कणभरही गिल्ट फील होत नाहीये. तुला तुझी चूक मान्य करावीच लागेल, आणि ती जर का तू नाही केलीस तर काय करायचं हे मी ठरवेन.